नाही 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 असं नाही साहेब, तुमचे आमच्या नागपूरचे तुम्ही संपर्क प्रमुख आहे, आम्ही असं कसं करणार? रोल थोडं माझं बस ठीक आहे. अजून रोल सर, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, विरोधक म्हणून काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न करता? हे नागपूरमध्ये अधिवेशन केवळ घ्यायचं म्हणून सरकारच्या वतीने घेतलं जातंय असं वाटतं. याचं कारण असं आहे की हे अधिवेशन केवळ 5 दिवसांचं अधिवेशन आहे आणि या 5 दिवसांच्या अधिवेशनामध्ये नक्की महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार काय देणार हेच सरकारला माहित नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही संपूर्णपणे जर कार्यक्रम पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये मंगळवार गुरुवार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करावी लागते. 20 विधेयक आहेत. 20 विधेयकांच्यावर तुम्ही चर्चा कधी करणार? आणि 20 विधेयकांच्या चर्चा तुम्ही करणार, त्यानंतर नवीन सदस्यांचा परिचय, मंत्रिमंडळाचा कालच विस्तार झाला, नवीन मंत्र्यांचा परिचय, शोक प्रस्ताव, अशा प्रकारचे विषय जर बघता या विदर्भामध्ये केवळ 5 दिवसांचं किंवा 6 दिवसांचं अधिवेशन घेऊन नेमकं विदर्भाच्या पदरामध्ये हे सरकार काय टाकणार, का केवळ हे विदर्भाची समजूत म्हणून हा अधिवेशन घेतलंय, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे या अधिवेशनामधून महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही येईल असं मला वाटत नाही. तर त्याच्यामध्ये आणखीन एक असणार, सप्लिमेंटरी बजेट असणार असं आहे. तर विरोधी पक्ष नेतेपद कोणाला मिळणार याबद्दल अजून शंका व्यक्त करण्यात आली, सरकार देणार की नाही, पण तुमचंही नाव आघाडीवर आहे विरोधी पक्ष नेतेपद म्हणून. असं आहे की एकंदरीत सरकारची जी वक्तव्य आहेत किंवा विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य जे दिसतंय, मागचा 2.5 वर्षांचा जर कार्यकाल अध्यक्षांचा बघितला तर तो विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारे मध्ये ते मोजतच नव्हते किंवा त्याला महत्वच देत नव्हते, असं अध्यक्षांचं एकंदरीत कामकाज होतं. परंतु आताचं बोलणं हे सरकारी पक्षाचं बोलणं, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं बघितलं, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचं बोलणं बघितलं तर विरोधी पक्षाचा ते सन्मान करतील, लोकशाहीचा मान राखतील आणि विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद देतील असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. हे हिवाळी अधिवेशन विदाऊट विरोधी पक्ष नेते होईल का? मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेतेपदाची निवड ही याच अधिवेशनामध्ये होईल. कारण शेवटी सरकारला जर सर्वांना बरोबर घेऊन जायचं असं जर सरकारचं बोलण्याप्रमाणे जर उक्तीप्रमाणे कृती असेल तर याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाची निवड करतील. काल मी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या प्रेस कॉन्फरन्स बघितल्या, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष हा जरी संख्येनं कमी असला तरी सुद्धा एक लोकशाहीचं ते अंग आहे आणि म्हणून त्याचा सन्मान करण्याचा बोलण्यातून तरी मला विचार दिसतो. त्यामुळं याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होईल असं विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेलाच मिळावे यासाठी शिवसेना आग्रही आहे का? खरं आहे. संख्या जरी आमची तिन्ही मिळून जरी संख्या कमी असली तरी सुद्धा शिवसेनेची त्याच्यामध्ये संख्या जास्त आहे एक. त्यामुळं इथं शिवसेनेलाच विरोधी पक्ष नेतेपद मिळालं पाहिजे हा आमचा आग्रह म्हणण्यापेक्षा आमचा हा हक्क आहे. आणि शिवसेनेला जर मिळाला तर तुम्ही त्या आघाडीवर आहे नाव तुमचं. असं आहे की नाव माझं घेतलं जातं ही गोष्ट खरी आहे, परंतु शेवटी हा निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी घ्यायचा आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून तो शिवसेनेच्या वाट्याला मात्र हे विरोधी पक्ष नेतेपद यावं अशी माझी इच्छा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.